हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. जी तुम्हाला स्टार्टिंगला थाळी दाखवली आहे ना, ती एक खूप गंमत आहे. मी तुम्हाला सांगणार आहे काय झालं ॲक्च्युली ते. आज आम्हाला दोघांनाही सुट्टी होती आणि आम्ही असं ठरवलं की घरातली सगळी स्वच्छता वगैरे करून आज बाहेर पडायचं. शक्यतो इथे फार थंडी असल्यामुळे बाहेर सहसा आम्हाला जायलाच मिळत नाही, पण आम्ही ठरवलं होतं आज की आज नक्की बाहेर पडायचं. म्हणून आम्ही थोडंसं शॉपिंग आणि लंच असा थोडासा प्लॅन बनवला होता. पहिले आम्ही शॉपिंग केली. माझ्या मिस्टरांना छानसं असं जॅकेट त्यांना घेऊन दिलं मी. नेहमी असं होतं की आम्ही जेव्हा पण शॉपिंगला जातो तेव्हा माझ्यासाठी नेहमी तो घेत असतो. पण ह्यावेळेस मला असं वाटलं की मीही काहीतरी त्याला द्यायला पाहिजे गिफ्ट म्हणून छानसं एक जॅकेट त्यांच्यासाठी घेतलं. नंतर आम्ही बाहेर आलो. गिफ्ट वगैरे सगळं गाडीमध्ये ठेवलं आणि मला असं वाटलं की आम्ही अंजप्पार रेस्टॉरंटमध्ये जाण्यासाठी तिथनं त्या दुकानापासनं 500 मीटर पर्यंत आम्हाला चालायला लागलं. तर हे अंजप्पार रेस्टॉरंट आहे जे की डब्लिन 24 टालामध्ये आहे. खूपच छान रेस्टॉरंट आहे हे. ॲम्बियन्स खूप सुंदर आहे इथला. आणि फूड जर म्हणाल तर इंडियन टेस्ट, ऑथेंटिक इंडियन टेस्ट देणारं रेस्टॉरंट आहे. जेव्हा आम्ही तिथे पहिले पोहोचलो तिथे आम्हाला छान मस्तपैकी अशा प्लेट दिल्या. पितळेच्या प्लेट्स होत्या आणि खूप हेवी होत्या. मला अक्षरशः इंडियामध्ये आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो नगरमध्ये असताना, तेव्हा तिथे आम्हाला अशा हेवी पितळेच्या डिशेस सर्व केल्या होत्या आणि मला तीच आठवण आली. नंतर जेवण येऊसपर्यंत आम्ही थोडंसं बाहेर वगैरे बघत बसलो खिडकीतनं. एक छान मस्तपैकी असा रस्ता तिथनं पास होत होता आणि लोक येत जात होती. मस्तपैकी असं बाहेरचं वातावरण छान, ऊन पण होतं आणि असं छान वाटलं तिथं. शांत वाटलं ॲक्च्युली मला तिथे. बाकी इंडियन लोकही तिथे फार होती, नाही असं नाही, पण 1-2 आयरिश लोकही आम्हाला तिथे खायला मिळाले. तर पहिला आम्ही चिकन उत्तप्पा मागवला होता. आता हा उत्तप्पा आम्ही पहिल्यांदाच ट्राय केला. चिकन उत्तप्पा ह्याच्या अगोदर आम्ही कुठेही खाल्ला नव्हता, म्हणून तो ट्राय करण्यासाठी आम्ही मागवला. तर तो फार सुंदर आणि खूप मोठा उत्तप्पा होता तो, की एक माणूससुद्धा तो पूर्ण उत्तप्पा नाही संपवू शकत, इतका मोठा होता तो. सो कसा बसा माझ्या हजबंडने तो संपवला. तर त्या टेस्टही फार आवडली. त्याच्याबरोबर 4 चटण्या पण आल्या होत्या आणि एक करी होती. एकदम सुंदर आणि एकदम टेस्टी होतं. त्याला ते फार आवडलं. त्याने ते सगळं फस्त केलं. नंतर ही आली माझी थाळी. मी म्हटलं की आता आपण ह्या रेस्टॉरंटमध्ये आलोच आहोत, तर छान काहीतरी इंडियन थाली स्पेशल मागवावी. तर मी फिश थाली मागवली. मला फिश खूप आवडतं. तर त्या फिश थालीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं भाज्या पण होत्या. व्हेज आणि नॉनव्हेज असं दोन्हीही इन्क्लूड केलं होतं आणि एक स्वीट डिश होती शिरा, जो की अप्रतिम होता. हे तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा, फिश करी, दाल, ही सागची भाजी होती दालमध्ये मिक्स केलेली. पण खूप छान होती. एक चपाती दिली होती त्याच्याबरोबर आणि छान मस्तपैकी असं क्रिस्पी पापड. पहिले मी भाजी ट्राय केली. ही मुगडाळ आणि आय थिंक स्पिनॅचची भाजी होती. खूप छान लागली ती. एकदम ऑथेंटिक टेस्ट होती. नंतर हे फ्राईड फिश होते, छोटे फिश, आणि इतके क्रिस्पी आणि इतके क्रंची होते ना की बस. मला फिश खूप आवडतं. जेव्हा मी ते ट्राय केलं इट वॉज व्हेरी व्हेरी डिलिशियस. खूप छान वाटलं ते. नंतर हे ताक होतं, पण हे वेगळ्याच पद्धतीचं ताक होतं. ह्याला आंबटपणा असा काहीही नव्हता, पण एकदम छान अशी मस्त टेस्ट होती ह्याला. नंतर मी ट्राय केलं हे होतं की डाळ होती, वरण होतं आणि मुगाचं वरण होतं ॲक्च्युली ते. तूर डाळ काय मला त्याच्यावर दिसली नाही, पण छान होतं, टेस्ट छान होती. आणि ही अशी करी होती. ते ओकरा भेंडी म्हणतो ना आपण, ते भेंडीची पातळ भाजी होती, कारण त्यामध्ये मी भेंडीचं पीसेस पण पाहिले. छान होतं ते, टेस्टी होतं. नंतर ही अजून एक डाळ होती कसली तरी, आय थिंक ही तूर डाळची हे वरण होतं मला वाटतं. छान होतं. त्याला छान असं खमंग तुपाची फोडणी दिलेली होती. आणि नंतर हे होतं फिश करी. कोणता फिश होता हे मला माहिती नाही, बट फिशची टेस्ट एकंदरीत सो होती. छान
ठीक होती. ऑथेंटिक मला असं काही वाटलं नाही ह्याच्यात करीमध्ये करीच्या टेस्टमध्ये. मी सारा वेळ मी तो फ्राईड फिश खात होते. मी घरी असल्यावरती तो फिश नेहमी बनवत असते. फ्राईड फिश मला खूप आवडतात, हे स्मॉल फिश. आणि तिथे एक हे पण होतं, काय म्हणतात त्याला, सॅलड होतं. छान मस्तपैकी असं ऑनियन, टोमॅटो आणि गाजरचं सॅलड दिलं होतं. छान होतं एकंदरीत, त्यालाही फोडणी दिली होती. आणि हा तुपाचा शिरा इतका टेस्टी होता, इतका डिलिशियस होता. आणि ह्या तुपाला ह्या शिऱ्याला छान असं आपलं गावरान तूप जे म्हणतो ना, देसी घी, त्याची टेस्ट उतरली होती. सो अशी थाळी होती, खूपच अप्रतिम. नंतर मी पूर्ण नाही संपवली ही थाळी. थोडंसं राईस घेतला, राईसमध्ये थोडंसं करी टाकून बघावं म्हटलं ह्याचं टेस्ट कशी लागते. आणि टेस्ट ॲज आय सेड बिफोर की सो टेस्ट होती. राईस मात्र बासमती काइंड ऑफ राईस होता तो, मला असं वाटतं. क्वालिटी होती, चांगली होती आणि क्वांटिटीही फार छान होती. मी एकटी ती पूर्ण थाळी संपवू शकले नाही. सचिनने ऑलरेडी त्याचं सगळं जेवण संपवलं होतं त्याचं, मग त्यांनी नाही हात लावला मग थाळीला. नंतर आम्ही टेकअवे घेतलं मुलांसाठी. चिकन लॉलीपॉप घेतलं होतं आणि बिर्याणी घेतली होती. नंतर त्याने चहा घेतला, कारण मला चहा काही नको होता. मस्तपैकी चहा, मसाला चहा होता हा, छान मस्तपैकी. त्याने मस्तपैकी एन्जॉय केला तो. आणि मग बिल आलं 98 युरो. एवढं काही जास्ती बिल नव्हतं आणि छान होतं. तसं एकंदरीत खूप छान एक्सपिरियन्स होता. आय वुड रिअली रिकमेंड द इंडियन पीपल, दोज हू आर लिव्हिंग इन डब्लिन अँड आयर्लंड, just go and enjoy that thali or whatever Indian food is in the Anjab Park. It's very nice restaurant to be honest. नंतर जाताना मस्तपैकी आम्ही असं चालत गेलो 500 मीटरवरती गाडीपर्यंत. खूप छान वेदर होतं, थंडी होती पण खूप शांतता आणि असं एक वेगळंच पीसफुल असं वातावरण होतं. नंतर आम्ही सगळं आमचं जेवण वगैरे आवरून नंतर आम्ही घरी निघालो. एक दीड तास लागला आम्हाला घरी पोहोचायला. सो आमचा आजचा दिवस खूप सुंदर होता, छान होता. चला तर मग बाय बाय, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.